लागते मी रुपेश गालमे फॉरेजन सीड्स विक्री प्रतिनिधी महाराष्ट्र। तर आज आपण लासुर्णे या गावी सचिन थोरात यांच्याकडे आलेला आहे। तर त्यांच्याकडून त्यांचा परिचय घेऊया, त्यांच्याकडे किती गायी आहेत आणि ते चाऱ्याचं कसं नियोजन करतात त्याच्याबद्दल त्यांच्याकडून जाणून घेऊया। तर त्यांनी आज आपल्या इथं फॉरेजन सीड्सचं ग्रीन जिराफ हे वाण इथं त्यांनी लावलेलं आहे त्यांच्या रानामध्ये, तर त्याच्याबद्दल पण जाणून घेऊया। तर तुमच्याकडे पहिले तुमचा परिचय सांगा। नमस्कार, मी सचिन थोरात, लासुर्णे कर्दनवाडी। मोबाईल नंबर 9975 25 21 36। तुमच्या टोटल गाय किती आहेत? 12 गायी आहेत आपल्याकडे, 6 दुधाव आहेत, 55-60 लिटर दूध आहे आपलं चालू। तर आपण प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो। प्रत्येक वेळेस नवीन मार्केटमध्ये बी आल्यानंतर वापरून पाहिलं, आपण सगळ्या कंपनीच वापरलं। आता हे साहेब आल्यानंतर ते म्हणजे आपले ग्रीन जिराफ आलेलं आहे, ते वापरून पहा। तर ग्रीन जिराफ लावलेलं आहे आपण। तर तुम्हाला ह्या ग्रीन जिराफ जी आमची जी व्हरायटी आहे त्याच्याबद्दल तुम्हाला असं विशेष काय वाटतंय? म्हणजे पानाची साईज हे ते आता बाकीच्या मकेपेक्षा ह्या मकेचं पानाची साईज डबल साईज आहे, तुम्ही पाहू शकता। आता 5 इंच 5 ते 5.25 इंच पानाची साईज भरते, त्याच्यामुळे तुम्हाला। आणि कणसाची साईज जरी तुम्ही मापली तरी तुमच्या लक्षात येईल एका ताटाला डबलच कणीस लागते। आणि कणसाची साईज जवळजवळ 1.5 फूट कणीस भरतंय। एक कणीस 1.5 फुटाच्या आसपास भरतंय। पानाची साईज मोठी आणि स्टंप पण पाहू शकता तुम्ही। इथं स्टंपची पण क्वालिटी बघू शकता। स्टंपची पण क्वालिटी इथं 1 नंबर क्वालिटी आलेली आहे। आणि ह्याला विशेष म्हणजे आपण कुठल्याही प्रकारचं रासायनिक किंवा सेंद्रिय कुठल्याही प्रकारचं खत दिलेलं नाही। हे फक्त पावसाच्या पाण्यावर आलेलं आहे, पाणी सुद्धा भयपटान दिलेलं नाही आणि आळीचंही औषध मारलेलं नाही। म्हणजे कुठल्याही प्रकारची आळी पडली नाही ह्याला आणि कुठल्याही प्रकारचं रासायनिक किंवा सेंद्रिय कुठल्याच प्रकारचं खत वापरलेलं नाही। फक्त लावलं आणि पावसात जेव्हा असं आलं, मग ह्याला जर आपल्याला रासायनिक खत जर मिळालं तर हे जे अजून उंची पण वाढेल, कणसाची साईज पण वाढेल आणि स्टंप पण वाढेल, म्हणजे याचं उत्पादन वाढेल, उत्पादनामध्ये वाढ होईल आपल्याला। म्हणजे तुम्हाला जर तुम्ही ग्रीन जिराफ ही व्हरायटी लावली तर तुम्हाला नक्कीच जर सायलेज किंवा मुरघास बनवायचा असेल तर तुम्हाला 30 ते 35 टन हा चारा आरामशीर निघणार आहे, आरामशीर निघू शकतो, 100% निघणार आहे। तुम्ही सर्व शेतकरी बांधवांना काय विनंती करताल? ग्रीन जिराफ हे वाण लावलं पाहिजे का नाही? ग्रीन जिराफ हे वाण लावलं पाहिजे, कारण आता 15 टनापेक्षा जास्त मका कुठलीच निघत नाही टनेज मध्ये। आता जर तुम्ही ग्रीन जिराफ केलं तरी 25+ निघली पाहिजे, पण आता ते शेतकऱ्या अवलंबून आहे, त्यांनी ती व्यवस्थित केलं तर। पण कसंही लावलं म्हणजे मी रासायनिकही खत वापरलेलं नाही, सेंद्रिय वापरलं नाही आणि आळीचं पण घेतलेलं नाही, त्यामुळे टॉनिक वगैरे द्यायची काय गरज नाही। मग त्याच्या न वापरता जर ही अशी साईज होत असेल तर वापरल्यानंतर किती फरक पडेल ह्याला? बरोबर।